विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इतिहासातील जो पुढचा धडा आहे, अर्थात पुढचा धडा हा भारतीय इतिहास कलांचा इतिहास असा होता, परंतु 25 जुलै रोजी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने असं जाहीर केलं आहे की आपल्या अभ्यासक्रमापैकी 25% जो भाग आहे तो अभ्यासक्रमातून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या इतिहासामधला चौथा धडा वगळून आपण आता पुढच्या धड्याला सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे प्रसार माध्यमे आणि इतिहास. आता प्रसार माध्यम हा आपल्यासाठी नवीन विषय नाही किंवा नवीन शब्दही नाही, कारण आपण सध्या जे रोज ऐकतो आहोत, ज्या काही बातम्या बघत आहोत, ज्या काही आपण वर्तमानपत्र म्हणा किंवा टीव्हीच्या माध्यमातून म्हणा, मोबाईलच्या माध्यमातून म्हणा, आपल्याला ज्या काही बातम्या येतात आहेत, विविध माहिती पुरवली जात आहे, तो म्हणजे आपला एक मीडिया आहे. या मीडियालाच आपण प्रसार माध्यम असं म्हणत असतो. तर पूर्वीच्या काळापासून म्हणजे इतिहासातील प्रसार माध्यम आणि त्यांची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे, ते आजतागायत आपण ज्या ज्या वेगवेगळ्या प्रसार माध्यमांचा उपयोग करीत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला नेमके कोणते कोणते घटक अभ्यासायचे आहेत ते आपण पहिल्यांदा बघून घेऊया. पहिल्यांदा म्हणजे आपला जो धड्याचा विषयच आहे मुळात, तो म्हणजे प्रसार माध्यमे आणि इतिहास. त्यामध्ये पहिला जो भाग आहे 5.1 तो आहे प्रसार माध्यमांची ओळख. म्हणजे कोणकोणत्या विविध प्रकारचे प्रसार माध्यम आज आपण उपयोगात आणत आहोत आणि पूर्वीच्याही काळी कोणती कोणती प्रसार माध्यमं होती यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत प्रसार माध्यमांचा इतिहास. अर्थातच मागच्या काळामध्ये म्हणजे मुघल काळ असेल, ब्रिटिश काळ असेल, त्या पूर्वीचा काळ असेल, आपण कोणत्या पद्धतीच्या प्रसार माध्यमांचा वापर करीत होतो त्याचंही आपल्याला थोडक्यात ओळख करून घ्यायची आहे. त्यानंतर 5.3 मध्ये आपल्याला प्रसार माध्यमांची आवश्यकता, अर्थातच प्रसार माध्यमांची आपल्या जीवनामध्ये का आवश्यकता आहे किंवा त्यांची गरज आपल्याला का आहे त्याचाही थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. आणि नंतर प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन, अर्थातच जी काही माहिती किंवा जी काही बातमी आपल्यापर्यंत येते ती खरी आहे का खोटी आहे याचं सुद्धा विश्लेषण केलं जातं आणि त्याच्यानुसार त्या बातमीचं आकलन किंवा ती बातमी आपल्यापर्यंत खऱ्या किंवा खोट्या पद्धतीनुसार पोहोचवली जाते, तर तिची चिकित्सा होते, ती खरी आहे का खोटी आहे, आणि मगच ती बातमी प्रसारित केली जाते. तिची चिकित्सकपूर्वक अभ्यास केला जातो आणि नंतरच ती लोकांपर्यंत ती माध्यमातून पसरवली जाते. तर अशा पद्धतीने प्रसार माध्यमांमध्ये मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन हा एक मुद्दा आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. सर प्रसार माध्यमं ही वेगवेगळी प्रसार माध्यमं आज आपल्याला अवगत आहेत, परंतु ती आपल्या व्यवसायाशी किंवा आपण त्या व्यवसायामध्ये आपण काही करिअर करू शकतो का किंवा आपल्याला थोडक्यात आपल्याला रोजगार संधी उपलब्ध होतात का, हेही आपल्याला याच्यातनं बघायचं आहे की आपल्या प्रसार माध्यम हे आपलं व्यावसायिक क्षेत्र आज बनू शकतं का. तर याचाही आपल्याला थोडक्यात आढावा या सगळ्या याच्यातनं घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या 5 पॉईंट्स नंतर आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की जर ब्रिटिश किंवा मुघल काळामध्ये जर एखाद्या गोष्टीची माहिती आपल्याला दुसऱ्या राज्यापर्यंत पोहोचवायची असेल, उदाहरणार्थ त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर बिहारमध्ये दुष्काळ पडला असेल तर ती बातमी जर आपल्याला दिल्लीला पोहोचवायची असेल तर ती कशी पोहोचवली जात असेल, आणि जर दिल्लीला ती बातमी पोहोचवल्यानंतर बिहारमध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या उपाययोजना आपल्याला लागू करायच्या आहेत, त्या उपाययोजना बिहारमध्ये पोहोचवायला किती वेळ लागत असेल, तर असं त्यांनी आपल्याला विचार करायला भाग पाडलेला आहे. भाग पाडताना आपण पूर्वीच्या काळचा विचार करायचा आहे की आपल्याला तेव्हा त्या काळामध्ये कोणती कोणती माध्यमं उपलब्ध होती जेणेकरून आपण ती बातमी तिथपर्यंत पोहोचवू शकू. तर अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्राणी किंवा पक्ष्यांच्या मार्फत पूर्वीच्या काळी काही चिठ्ठ्या लिहिल्या जात असत किंवा काही खलिते पोहोचवले जात असत. तर खलितांच्या माध्यमातून किंवा चिठ्ठीच्या माध्यमातून एखाद्या प्राण्यातर्फे किंवा पक्षातर्फे ती त्या प्रदेशापर्यंत, राजापर्यंत पोहोचवली जात असे. तशा पद्धतीचं प्रशिक्षण त्या पक्ष्यांना, प्राण्यांना दिलं जात असे. आणखीन महत्त्वाचं म्हणजे जर राजेशाही असेल तर त्या गावामध्ये
दवंडी पिटवली जात असे आणि जे काही घटनाक्रम असतील किंवा जी काही बातमी असेल ती त्या दवंडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असे. आणखीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला बातमी पोहोचवायचीच आहे तर ती एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा पद्धतीचा तो बातमीचा तोंडी प्रवास होत असे. तर अशा पद्धतीने पूर्वीच्या काळी प्रसारमाध्यमं अशा पद्धतीने प्रचलित होती आणि ती व्यवस्थितरित्या राबवली पण जात असे. त्यानंतर जो काळ आहे म्हणजे मुघल काळानंतरचा जो काळ आहे तो आहे ब्रिटिश काळ. तर ब्रिटिश काळामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्क्रांती आणि क्रांती झालेली दिसून येते. ती म्हणजे प्रसारमाध्यमांच्या बाबतीत. ती भारतामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये वृत्तपत्र, नियतकालिके हे सुरू झालेले. तर अर्थातच वृत्तपत्र आणि नियतकालिके हे छापील पद्धतीने सुरू झालेली आपल्याला दिसतात आणि ती लोकांपर्यंत पोहोचवलेली देखील दिसतात. व वर्तमानपत्र जे आहे ते आपण आजही सगळेजण वाचतो. नियतकालिके आहेत तीही आपण आजही सगळेजण वाचतो. म्हणजे अत्यंत प्रभावी असं साधन ब्रिटिशांच्या काळामध्ये जे प्रसारमाध्यम म्हणून उपलब्ध झालं ती होती वृत्तपत्रे आणि नियतकालिके, जी लोकांपर्यंत छापील पद्धतीने पोहोचवली जात असे. आणि अर्थातच ती वर्तमानपत्र हे माहितीचं मुख्य स्रोत किंवा ज्ञानाचंही मुख्य साधन बनलेलं आहे. तर आपण आज पहिल्यांदी आपल्या या प्रसारमाध्यमांच्या या भागामध्ये जो पहिला आपला भाग आहे तो आहे प्रसारमाध्यमांची ओळख. तर प्रसारमाध्यमांच्या ओळखमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की ब्रिटिश काळामध्ये कोणत्या पद्धतीचे प्रसारमाध्यमं होती, त्याच्या पूर्वीचा म्हणजे मुघलांच्या काळामध्ये कशा पद्धतीचा प्रसारमाध्यमांची ओळख होती. त्यानंतर जर आपण गेलो तर दुसरा जो आपला मुद्दा आहे तो आहे 5.2, तो म्हणजे इतिहास, प्रसारमाध्यमांचा इतिहास. आता प्रसारमाध्यमांच्या इतिहासामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की वृत्तपत्र हा सगळ्यात मोठा प्रसारमाध्यमांचा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे वृत्तपत्र. तर वर्तमानपत्र हा सगळ्यात महत्त्वाचा आपला प्रसारमाध्यमांचा भाग आहे. ज्या काही दैनंदिन बातम्या असतील, माहितीपर अग्रलेख असतील, लेख असतील, ते नियमितपणे रोजच्या रोज छापून वितरित केले जाणं त्याला प्रकाशन म्हटलं जातं. त्यालाच वर्तमानपत्र त्यालाच आपण वर्तमानपत्र असं म्हणतो. आता वर्तमानपत्रे त्याच पद्धतीने स्थानिक, देशांतर्गत, जागतिक स्वरूपात बातम्या ज्या काही घटना घडत असतील त्या सगळ्या लोकांपर्यंत या वृत्तपत्रांच्या माध्यमातून देशांतर्गत किंवा जागतिक स्वरूपाच्या ज्या काही बातम्या असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात, त्या म्हणजे या वृत्तपत्रांच्या माध्यमातून. तिसरं जे आहे महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आहे प्रसारमाध्यमामध्ये जी लोकशाहीचा जो चौथा स्तंभ म्हणून ओळखले जातात ती म्हणजे प्रसारमाध्यमे. तर वृत्तपत्र हा सगळ्यात महत्त्वाचा प्रसारमाध्यमाचा गाभा किंवा आपण महत्त्वाचा घटक म्हणूया. त्यानंतर आधुनिक काळामध्ये सध्या म्हणजे आपण जो आता सध्या वापर करीत आहोत तो आहे आपला ई-वृत्तपत्र. ई-वृत्तपत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक वृत्तपत्र. म्हणजे आजच्या घडीला भारतामध्ये घडणाऱ्या विविध घटना त्याही वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित होणारं वृत्तपत्र आणि वेगवेगळ्या अर्थातच भारतामध्ये विविध प्रांतामध्ये विविध भाषेतील लोक राहतात. तर त्यांना जर आपल्या भाषेमधले वृत्तपत्र वाचायचे असतील तर ते अर्थातच ई-वृत्तपत्राद्वारे वाचू शकतात. आणि या ई-वृत्तपत्रामध्ये फक्त भारतातीलच नाही तर आपल्याला जागतिक घडामोडी किंवा जागतिक स्तरावर होणारे ज्या काही घटना आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला या ई-वृत्तपत्रावर वाचता येतात. ई-वृत्तपत्रावर वाचता येणाऱ्या या ज्या काही बातम्या असतील त्या आपण त्या बातमीचा किंवा त्या घटनेचा आपण नुसतं जरी नाव टाकलं तरी ते तेवढंच पेज जे आहे आपल्याला वाचायचं तेवढंच ओपन होतं आणि आपण त्या बातम्या वाचू शकतो. एवढी प्रचंड क्रांती किंवा एवढा प्रचंड प्रगतीचा वेग आज आपण या प्रसार माध्यमांच्याद्वारे बघत आहोत आणि आपण त्याचा आज अनुभव देखील घेत आहोत. तर अशा पद्धतीने जर आपण इतिहास बघितला तर वृत्तपत्र हे फार पूर्वीपासून म्हणजे ब्रिटिश काळापासून ते आजतागायत अखंडरित्या बातम्यांचा स्रोत असलेला हा वृत्तपत्रांचा
महत्त्वाचा भाग किंवा महत्त्वाची जी काही भूमिका आहे ही या वृत्तपत्रांची आपल्या जीवनामध्ये प्रसारमाध्यम म्हणून राहिलेली आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया की या वर्तमानपत्रांचं म्हणजे वर्तमानपत्राच्या आधीच्या काळातील जे राजांची आदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे जे विविध मार्ग होते ते कोणते कोणते होते. तर अर्थातच इसवी सन पूर्व इजिप्तमध्ये आदेशांचे जे कोरीव लेख आहे ते सार्वजनिक ठिकाणी ठेवले जात असत. नंतर प्राचीन जे रोमन साम्राज्य होतं ते त्यांच्या हुकमांचे कागद वाटप करीत असत. दुसरा आणखीन एक त्यांनी असं सांगितलेलं आहे की जुलियस सीझर हा ॲक्टा डायना हे त्याचं सार्वजनिक ठिकाणी तो लावायचा. म्हणजे ज्या काही रोजच्या घडामोडी असतील त्याला त्यांनी म्हटलेलं आहे की ॲक्टा डायना ते तो रोज त्या त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी तो लावत असे. त्यानंतर 7व्या शतकामध्ये चीनमध्ये सरकारी निवेदनाची वाटप लोकांमध्ये केलं जात असे. आणि इंग्लंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते महत्त्वाची जी काही बातम्या असतील किंवा जी काही घटनांची बातमी असेल त्याची पत्रकं वाटप केली जात असत. हे इंग्लंडमध्ये होत असे. म्हणजे विविध भागामध्ये जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने लोकांपर्यंत त्या वृत्तांचा किंवा बातम्यांचा जर काही स्रोत राहिला असेल तर तो अशा पद्धतीने प्रसारमाध्यम वेगवेगळ्या पद्धतीची प्रसारमाध्यमं वापरली गेली असतील. कदाचित कागद वाटप असेल किंवा कोरीव काम करून लिहिलं गेलेलं असेल किंवा माहिती आदेशांच्या द्वारे असेल, पण ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या त्या काळामध्ये त्या त्या शासन कार्यकर्त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. मग आपण आणखीन एक महत्त्वाची अशी गोष्ट माहिती करून घेऊया की आपण ज्याला सध्या न्यूज म्हणतो म्हणजे NEWS. तर सगळ्यांना हे माहिती की हे आद्याक्षर जे आहे हे इंग्लिशमधनं तयार झालेलं आहे आणि हे इंग्लिशमधलं जे आद्याक्षर आहे ते अर्थातच नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अँड साऊथ असा बोध करणारं म्हणजे चारही दिशांकडून ज्या काही घटना होतात त्या घटनांचे वृत्त किंवा जी बातमी आहे ती बातमी म्हणजे न्यूज. तर हे जे छापणारं जे वृत्तपत्र आहे किंवा बातम्या ज्या आहेत या लंडन गॅझेट हे जगातलं जे पहिलं वृत्तपत्र आहे जे 1666 साली इंग्लंडमध्ये सुरू करण्यात आलं. त्याच्यामध्ये जेम्स ऑगस्टस हिकी याने 29 जानेवारी 1780 मध्ये हे बेंगॉल गॅझेट हे त्याने सुरू केलं आणि या वृत्तपत्रसृष्टीचा जो त्याने पाया घातला म्हणजे सुरुवात जी त्याने केली ती या बेंगॉल गॅझेटने सुरुवात झालेली आहे. वृत्तपत्रसृष्टीची जी सुरुवात झालेली आहे ती बेंगॉल गॅझेटने सुरू झालेली आहे. आणि मग त्या काळात भारतामध्ये इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांतरित किंवा भाषांमधील अनेक वृत्तपत्र सुरू झालेली आपल्याला दिसून येतात. आणि ही वृत्तपत्र जर आपल्याला बघायची असतील तर अर्थात आपण आजही प्राचीन इतिहास जर बघितला किंवा पूर्वीच्या काळचा जर इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला अनेक वृत्तपत्र आहे ज्याच्यामध्ये आपण दर्पण म्हणतो आहे ते आपल्याला पुढे अभ्यासायचं आहे. दर्पण आहे, प्रभाकर आहे, मराठा, केसरी हे सारखे वृत्तपत्र आहेत. तर यांची माहिती आपल्याला या पुढच्या भागामध्ये घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने बेंगॉल गॅझेट हे जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र सुरू केलं आणि अर्थातच त्या वृत्तपत्राला कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर म्हणूनही याही नावाने त्याला ओळख मिळालेली आहे. तर पुढचं जे आहे ते आहे दर्पण. हे वृत्तपत्राचं नाव आहे. दर्पण हे वृत्तपत्र 1832 या काळामध्ये सुरू झालं. ते साधारणतः बाळशास्त्री जांभेकर जे थोर पत्रकार होते, विचारवंत होते. त्यानंतर त्यांनी संस्कृत आणि मराठी आणि इंग्रजी या तीनही भाषांवर ज्यांचं प्रभुत्व होतं, गणिताचं उत्तम अध्यापन जे करणारे, नंतर त्यांची डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी या पदावर त्यांची नेमणूक झाली आणि नेटिव्ह सेक्रेटरी असताना त्यांनी अनेक ग्रंथांची भाषांतरे केली. अर्थातच ज्ञानप्रसाराच्या आणि प्रबोधनाच्या प्रेरणेने त्यांनी हे दर्पण हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं. आता वैचारिक जी प्रगल्भता होती त्या प्रगल्भतेबरोबर त्यांनी लोकांचं शिक्षण म्हणजे लोकशिक्षण केलं आणि मग मुंबईच्या इलाख्यात त्यांनी ज्ञानप्रसाराचा एक पाया घातला. आता खरं तर पूर्व परंपरा नसतानाही त्यांनी ही वृत्तपत्राची
जी मांडणी आहे, जी विषय आहे, तो त्यांनी विषय असेल, तो भाषा किंवा अग्रलेख किंवा स्फुटलेखन याविषयीचं निकष त्यांनी ठरवले आणि अत्यंत ज्याला आपण म्हणतो की ज्यांची मुळातच ज्वाज्वल्य बुद्धिमत्ता होती, अशा विचारांनी त्यांनी ते वृत्तपत्र लेखन केलं आणि ते लेखन मराठी भाषेमध्ये निबंध लेखनाची गंगोत्री ठरली. अशा पद्धतीने सामाजिक सुधारणांचा त्यांनी पुरस्कार केला. तर सामाजिक सुधारणांमध्ये अर्थातच त्यांनी पुनर्विवाह, स्त्रियांचा विद्याभ्यास, स्त्री पुरुष यांना समान हक्क मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी आपल्या निबंधातून एक प्रकारे वाचा फोडली. त्या विषयांना त्यांनी हात घातला आणि त्यांनी त्या नियतकालिकांच्या नियतकालिकांची जी परंपरा आहे ती मराठीतून त्यांनी सुरू केली आणि महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीमध्ये बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या दर्पण या वृत्तपत्रातून आणि त्यांनी केलेल्या विषयाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रतिभावंत वृत्तपत्रकार म्हणून अशी आपली ओळख निर्माण केली आणि अत्यंत ज्याला आपण म्हणूया की महत्त्वपूर्ण वाटा आपल्या प्रसार माध्यमांचा या दर्पण या वृत्तपत्राने त्यावेळेस केलेला आपल्याला दिसून येतो. तर आपल्या देशावर रशियांचा हल्ला होण्याचं भय असेल किंवा शहर साफ ठेवण्यासाठी किंवा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी समितीची ओळख असेल किंवा समिती नेमणूक करण्याची जी पद्धत असेल किंवा हिंदू विधवांचा पुनर्विवाह असेल, तसंच राजाराम मोहन राय यांची इंग्लंडमधली कामगिरी असेल, या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्यांनी त्या तात्कालिक दर्पण या वृत्तपत्रातून आणि त्यांच्या नियतकालिकातून त्यांनी त्या परिस्थितीचा आढावा, त्या परिस्थितीचं लेखन, त्या तात्कालिक परिस्थितीचं लेखन त्यांनी या सगळ्यांमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतो. आणि हा प्रसार माध्यमांचा समाजासाठी आणि समाजाला त्या गोष्टींना अनुरूप किंवा त्यांना त्या गोष्टींची ओळख करून देण्याचं एक महत्त्वाचं कार्य या दर्पण या वृत्तपत्राने केलेलं आपल्याला दिसून येतं.